नमस्कार मंडळी, तुम्ही ह्या पद्धतीने गवारची भाजी कधीच बनवली नसेल तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल। चला तर जास्त वेळ न घेता रेसिपी सुरू करूया। इथे मी गवारच्या शेंगा स्वच्छ धुवून अशा निवडून घेतलेल्या आहेत। त्याला आपल्याला थोडंसं तेल घालून परतून घ्यायच्या आहेत। इथं वाटण्यासाठी मी 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं सुकं खोबरं, अद्रक लसूण घालायचं आणि छानपैकी पेस्ट बनवून घ्यायची। आता कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे, जिरे मोहरी घालून घ्यायची, फोडणी द्यायची, त्याची कांदा घालायचा, छानपैकी परतून घ्यायचा आणि आपण बनवलेलं वाटण घालायचं। वाटण परतून झालं की त्याच्यात लाल तिखट, हळद आणि इथं मी एव्हरेस्टचा किचन किंग मसाला घातलेला आहे। या मसाल्यामुळेच आपली भाजी अजून चवीला छान लागेल, तुम्ही पण हा मसाला नक्की घाला। आणि आता परतलेल्या शेंगा घालायच्या, छानपैकी परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून त्याला मिक्स करून घ्यायचं। आता थोडीशी उकळी आली की आता आपण याच्यात आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर रस्सा आवडत असेल तर तुम्ही पाणी जास्त घाला। आता चवीनुसार मीठ घालायचं आणि कुकरची आपल्याला एक शिट्टी येऊ द्यायची। एका शिट्टीमध्येच ही भाजी आपली तयार होत आहे। झटपट डब्यासाठी पण होणारी आणि चवीला पण खूप छान लागणारी अशी आपली गवारची भाजी तयार आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा। आता आपली अख्खा गवारची भाजी पोळी किंवा भातासोबत खूप छान लागते, तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्यू।